पडगा विभागामधनं हा संघ निश्चित मित्रांनो भरपूर लांब वरचा अंतर कापून या स्पर्धेमध्ये दाखल झाल्या। निश्चितच दुसरा सामना या ठिकाणी खेळतोय। पहिला विजय मिळवल्यानंतर पहिल्या बॉलवरती इथे जितून एक सिंगल कंप्लीट केली आहे। सिंगलच्या मदतीने इथे अकाउंट ओपन केले, परंतु यावेळी पहा ओव्हर थ्रो झालाय। सिंगल जवळजवळ आमच्या अल्पेश दादाने नोट देखील केली होती या ठिकाणी, परंतु ओव्हर थ्रो झाला आणि आता त्याला देखील प्लस करावी लागते त्या ठिकाणी। तर धावफलक 2 वरती जाईल। गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळीचा बॉल पडल्यानंतर थोडासा आजच्या बाजूने देखील कट झाला, बाउन्स देखील झाला त्या ठिकाणी, डॉट बॉल आलाय। चला थोडंसं स्पीड अप करा प्लीज, फास्ट गेम प्ले करा प्लीज। गोलंदाज भावेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मात्र जितू साठी शॉट ऑफ लेन आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन लँड होतोय षटकार। षटकार आपल्याला पाहायला मिळाला। षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय। कुठेतरी पहा, म्हणजे जी मागच्या बॉलवरती जी ओव्हर थ्रोची एक धाव गेली होती, स्ट्राइक पुन्हा एकदा जितूला मिळाली आणि निश्चितच जितू त्या गोष्टीचा फायदा इथे उचलत असताना, म्हणजे छोटी छोटी चूक किती महत्वाची आहे। यावेळी मात्र सुरेख कमबॅक, चांगले कमबॅक, बॉल पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला। निश्चित पडगा विभागामधनं हा संघ बिलॉंग करतो। निश्चितच अल्पेश दादा, याही गावामध्ये आम्ही 2 ते 3 वर्ष स्पर्धा जरूर कव्हर केली। खूप चांगले संघ त्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच त्यापैकी एक जय बजरंग वडवली हा संघ, निश्चितच त्या ठिकाणी थोडेसे यष्टीरक्षक स्लीप झाले होते, परंतु लगेचच बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून। एकदा त्या ठिकाणी मिळाली आहे, एक्झॅक्टली अंपायर डिस्कस करतायत बॉल कुठे पिचिंग झालंय, त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतीलच। पंचांचा वाईट बॉलचा इशारा, 1+1 मिळतील 2 धावा। धावफलक 10 या धावसंख्येवरती। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, खूप चांगला बाउन्स खूप चांगला मिळतो। याचं कारण आहे कारण गोलंदाजाची जी उंची आहे ती भरपूर चांगली आहे आणि आपण असे उंचखोरे गोलंदाज जरूर एकेकाली पाहिले होते, अजूनपर्यंत खूप सारे आहेत वेस्ट इंडिजमध्ये। त्यानंतर मॉर्ने मॉर्केल हा गोलंदाज आपण पाहिला होता, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेचा निश्चितच। त्यानंतर आपण इंडियन क्रिकेटमधील वर्ल्ड कप विजेता 2011चा मुन्नाफ पटेल याला पाहिला होता। खूप हाईट त्यांची जास्त होती, त्यामुळे त्यांना बाउन्स खूप चांगले मिळत होते। त्यानंतर पाकिस्तान मधील आपण खूप इरफान ह्या गोलंदाजाला पाहिला होता। पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय। संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती
11 धावा, कुठलाही गडी इथे गमावलेला नाहीये. जितूच्या बॅटमधनं एक धमाकेदार आपण स्ट्रोक पाहिला, ज्या फटक्यांसाठी तो जाणला जातोय आणि खरोखरच मागच्या मॅचमध्ये जे अपयश त्याला आलं होतं ते ह्या मॅचमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल का? निश्चितच सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजाच्या कुशीमध्ये वसलेलं हे क्रीडांगण आहे. बाजूलाच डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच, आणि हिरवीगार झाडे, आणि का नाही तर कारण पावसाळा जरूर चालल्याने ग्रीनरी ही आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु यावेळी मात्र ग्रीन सिग्नल दिला फलंदाजाला. जवळजवळ रेड सिग्नलची बारी जरूर आली होती प्रयागसाठी, परंतु ग्रीन सिग्नल मिळाला. झेल ड्रॉप झाली. एक धाव आता जोडली जाईल धावफलकावरती आणि धावफलक आता पुढे सरकेल एका धावेच्या मदतीनं. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लाईनच्या बाहेर षटकारासाठी ती चर्चा करत होतो की थोडंसं शांत वातावरण दिसतंय मैदानाच्या आतमध्ये, आणि लगेचच जितून दाखवले पुन्हा एकदा आक्रमकता आणि बॉलला पाठवलं, फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावफलक आता षटकाराच्या मदतीने 18 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना वैभवचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहेत. बॉल नो मॅच लँड वरती टप्पा पडलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बॉल कलेक्ट करतील पॉइंटचे क्षेत्ररक्षक, परंतु 2च धावा त्या ठिकाणी आता मिळतील. धावसंख्या आता 2च्या मदतीने पुढे सरकेल 20 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत एकविरा मानकोली विरुद्ध न्यूसाई पिंपलनेर, दोन्ही कॅप्टन. या टॉस करण्यासाठी लगेचच 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये झेल स्वीकारली. वॉट कॅच! अगदी तोल सावरता आला नव्हता, कंट्रोल झाला नव्हता, परंतु एका हातामध्ये जवळजवळ चिपकली त्या ठिकाणी झेल. क्षेत्ररक्षक रोहन त्या ठिकाणी सज्ज होते आणि खरोखरच रोहननं अतिशय चांगली झेल तिथे स्वीकारली. धावसंख्या 20 वरती लागलेला हा मोठा झटका जितूच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला, भावेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी जरूर रवाना झालाय. जितू बाद झाल्यानंतर प्रयाग आता याच्याकडे देखील लक्ष जरूर लागले. यावेळी मात्र संधी निर्माण झाली होती. दुसरा जीवनदान पहा, एकाच षटकामध्ये 2-2 जीवनदान प्रयागला या ठिकाणी मिळालेत. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 21 धावा, 10.50 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. बॅटिंग करत असताना जय ब्राह्मणदेव भाटाळे टीमनं धावसंख्या 21, 2 षटकांच्या अखेरीस तिसरं षटक आता गोलंदाजी मार्क वरती. नीरज आलाय गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी प्रयागसाठी हा बॉल आला, कार्पेट बॉल होते डीप विकेटला. क्षेत्ररक्षक रोहन आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडीशी चुकी झाली, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केला आणि अतिशय चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. धावफलक आता 2च्या मदतीने पुढे गेल्या फलकावर 23 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 11 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वैभवनं 10 धावा खर्च केल्या. आता नीरज आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा जरूर आलेत, परंतु प्रयाग आता तिसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे. यावेळी मात्र आता वाचणार नाहीयेत. निश्चितच एव्हरीडे इज नॉट संडे, कारण 2 संधी मिळाल्या, परंतु तिसरी संधी इथे मिळणार नाहीये. जरूर आता प्रयाग बाद झालाय. कुठेतरी जीवनदानाचा फायदा उचलेल असं जरूर वाटलं होतं, परंतु आपल्याला ते पाहायला मिळालं नाही दृश्य. पंकज आले आता प्रयागची जागा भरून काढण्यासाठी 4थ्या क्रमांकावर.
धावसंख्या स्थिर 23 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा झटका. सलामीची जोडी जी आली होती जितू आणि प्रयाग आता बाद झालेत. आता जबाबदारी असेल भावेश आणि पंकज वरती. तर टॉस करण्यासाठी निश्चित कॉल पुन्हा एकदा एकविराम मानकुली विरुद्ध न्यू साई पिंपलनेर दोन्ही कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. 4 षटकांच्या अखेरीस लगेचच आपण इथे नाणेफेकी करणार आहोत, त्याची नोंद घ्या. यावेळी भावेशसाठी हा बॉल खूप चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. स्वतः गोलंदाज गेले ते एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा तिथे काय घडले. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. अगदी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर स्वतः यश गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचला होता, त्याला देखील बॉल प्रॉपर कलेक्ट करता आलं नाही आणि त्याचमुळे त्या दोन धावा आपण सहजगत्या पाहिल्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. भावेश 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि धावफलक 25 वरती आता जयब्राह्मणदेव भाटा या संघाचा आपल्याला पाहायला मिळते. नीरजचा हा बॉल भरपूर काळ हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला, जज करतायत, कोणतीही चुकी होणार नाहीये आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. पास सेलिब्रेशन आणि का नको, कारण भावेश जो मागच्या मॅचचा हिरो होता तो मात्र इथे बाद झालाय. भावेश देखील आता इथे जास्त काही करू शकला नाही आपल्या संघासाठी आणि बाद झालाय, कुठेतरी स्वस्तामध्ये बाद झाला. न्यू बॅट्समन हेमंत मैदानाच्या आतमध्ये. पंकज वरती आता जबाबदारी जरूर वाढली आहे, कारण भावेश देखील बाद झालाय. विकेट इथे खूप चांगले मिळवले गोलंदाजी करत असताना नीरजने. प्रयागला देखील बाद केला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सुरेख फटका, गॅप मधनं वेगाने फरार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. 4 धावेसाठी हा चौकार. पंकजच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साह्यानं जे धावफलक कुठेतरी थांबलं होतं ते धावफलक आता 29 वरती जाऊन पोहोचतंय. नीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. चौकार आला आहे आणि त्यानंतर फुल टॉस, षटकार देखील. पंकज माली इज ऑन फायर. एक चौकार एक षटकार, 500चं स्ट्राईक रेट, 2 चेंडू 10 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 36. .35 35 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. चला थोडंसं स्पीडअप करा, वडवली संघ विनंती असेल प्लीज. चला यानंतर अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज शेवटचा अंतिम षटक. सूरज गोलंदाजी मार्क वरती, हेमंत सामोरं जाईल. अगदी साईड आमने गोलंदाजी करताना दिसला पहिलाच बॉल. ओपन चेस्ट जी गोलंदाजी आपण सातत्याने पाहत असतो
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगा असेल, इंडियन क्रिकेट टीमचा केदार जाधव असेल, त्याच अंदाजामध्ये कुठेतरी आता गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळाला. ओपन चेस गोलंदाजी, साईड आमने इथे बॉल टाकताना दिसला. निश्चितच मामा भांजे आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित मामा लोक फलंदाजी करतायत आणि भांजा आता गोलंदाजी करतोय. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती हेमंतसाठी. यावेळी बॉल पडल्यानंतर खूप बाहेरच्या दिशेने निघतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला. एक अवांतर आता मिळेल. एक अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. कुठेतरी दिशेवरती कंट्रोल करावा लागेल. एक आगळी वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अधिक बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षक देखील चुकताना दिसलाय त्या ठिकाणी. 1+1 अजून एकदा वाईड मिळालाय. 2 धावा अजून जोडल्या गेल्या धावफलकावरती. कुठेतरी आता ज्या एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जातात त्यावरती कुठेतरी नियंत्रण आणावं लागेल, कारण एक्स्ट्राच्या धावा खूप महागात पडतात. या अगोदर आपण जो सामना पाहिला होता मानकोलीच्या अगेन्स्ट, ज्या एक्स्ट्रा धावा खर्च केल्या होत्या ओवलीच्या गोलंदाजांनी, त्या धावा कुठेतरी त्यांना महागात पडल्या चेसिंग करताना, चेस डाऊन करत असताना. आणि अखेरकार ओवली संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं या स्पर्धेमधून. त्यामुळे कुठेतरी आता गोलंदाजाला नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल, कंट्रोलमध्ये गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पंकजसाठी हा बॉल. यावी सुरेख चेंडू, पूर्णपणे पंकजला देखील शांत ठेवलं. निश्चितच भांजा आता कुठेतरी मामाला इथे बॉल डॉट करताना दिसलाय. मामा भांजा हा युद्ध जरूर चालू आहे या सामन्याचा विचार केला तर. निश्चितच विकेट कीपर आणि गोलंदाज भांजे के बीच में मामा अटक गया पंकज. अजून एकदा सुरेख चेंडू आणि खरोखरच विकेट कीपर सुद्धा भांजे आहे, गोलंदाज सुद्धा भांजे, आणि त्यांच्या मध्येच मामा अटकलाय. 2 डॉट आलेत. अतिशय चांगला चेंडू. बॉल खूप चांगला टॉसअप झाला आणि ज्यावेळी अशा प्रकारचं बाउन्स मिळतो ना गोलंदाजाला, त्यावेळी गोलंदाज एक वेगळ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो आणि ते पाहायला देखील मिळते आपल्याला सध्या तरी सूरजच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे फलकावर 40 धावा. कुठेतरी आता धावा शोधाव्या लागतील इथनं फाइट बॅक करण्यासाठी. यावी लिडिंग एज आणि अखेरकार मामावरती भांजा आता इथे भारी पडत असताना श्रीकृष्ण जरूर या ठिकाणी कंस मामावरती भारी पडताना दिसलाय, कारण 2 डॉट टाकले आणि त्यानंतर विकेट मिळवली आहे. चांगली सुरुवात केली होती पंकजनं. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर अतिशय खराब प्रदर्शन. धावसंख्या स्थिर आहे 40 वरती. दीप आलाय फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला जरूर असेल. गोलंदाज तयार. सूरज खूप चांगली गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल अगदी पाहिला तर बाउन्स खूप होता. पंचांनी स्क्वेअर लेगच्या अंपायरने 1 बाउन्स हे देखील घोषित केले. गोलंदाजाला निश्चित विनंती दिली आणि स्ट्रिक्टली वॉर्न देखील केली जाते की आता यापुढे तू बाउन्स केला तर दंडित केलं जाईल. भरपूर चांगली गोलंदाजी आता वडवलीच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खास करून सूरजनं खराब सुरुवात जरूर झाली होती, वाईट देखील खूप हाताळले होते, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र बॉल उंच गेलाय हवेमध्ये. निलेश येत आहेत, पोहोचतील का बॉल पर्यंत? प्रयत्न तर केलाच नाही त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचण्याचा. 2 धावा मिळाल्या, तिसरीचा प्रयत्न केला जातोय
आणि पहा यष्टीरक्षक आपल्या जागेवरनं स्टंप पर्यंत धावत आल्याने फलंदाजाला बाद केला. मिळतील फक्त 2 धावा. संघाची धावसंख्या 2 धावेच्या मदतीने आता पुढे जाईल. 42 वरती टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग वडवली टीमला 24 चेंडूंमध्ये 43 धावा, 4 षटकांमध्ये 43चं आव्हान असेल जय ब्राह्मणदेव सारख्या बलाढ्य संघासमोर. तर जाऊया आपण नाणेफेकी करण्याकरिता न्यूसाई पिंपलनेर विरुद्ध एकविरा मानकोली या दोन्ही कॅप्टन आपण टॉस करूया लगेचच. हा देखील सामना आपण दुसऱ्या फेरीमधील सामना पाहणार आहोत. न्यूसाई पिंपलनेर विरुद्ध एकविरा मानकोली दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. मानकोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या टॉस करण्यासाठी. तर लगेचच हरिदासी माली साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीमधील ही शेवटची लढत असेल पिंपलनेर विरुद्ध मानकोली ह्या दोन संघादरम्यान. नाणेफेकी केली जाते हरिदासी माली यांच्या शुभ हस्ते आणि टॉस इथे जिंकलाय मानकोलीच्या कॅप्टन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर निश्चितच या जाऊयात पुन्हा एकदा आपण धुमाल सरांकडे 43 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या ऐकूयात सुभाषजी धुमाल सरांना. धन्यवाद समीर. तर दुसऱ्या फेरीमधला सामना वडोली विपक्ष भाटाले या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम फलंदाजी करताना 42 धावा आपल्या धावफलकावर झळकल्या होत्या. 43 धावांचं लक्ष्य जे बजरंग वडोली संघासमोर ठेवलेलं आहे जे ब्राह्मणदेव भाटाले या संघाने. आपण पाहतात जय ब्राह्मणदेव भाटाले आयोजित पावसाळी क्रिकेटचा महासंग्राम भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक 2021 आणि या चषकामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गावदेवी क्रीडांगण वेले या मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण जो सामना पाहतोय जय बजरंग वडवली विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना भाटाले संघाने आपल्या धावफलकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकल्या होत्या. 42 आणि 43 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे जय बजरंग वडवली या संघासमोर. जय ब्राह्मणदेव भाटाले संघाचं यंदाच्या अंगामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा जर विचार केला तर या संघाने अप्रतिम प्रदर्शन करताना याच मैदानावर अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. त्या अगोदर कोण या मैदानावर चॅम्पियन ट्रॉफी अंजूर या चषकामध्ये या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. एकंदरीत चांगलं प्रदर्शन या संघाने यंदाच्या अंगामध्ये केलेलं आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि या संघाचं भविष्य खूपच उज्ज्वल आहे. ज्याप्रमाणे गावदेव वेले संघाला छुपारुस्तम संघ म्हणून संबोधलं जात होतं आणि गावदेव वेले संघाप्रमाणे भाटाले संघ येणाऱ्या कालावधीमध्ये चांगली कामगिरी टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि रबर बॉल क्रिकेट जगतामध्ये करू शकेल. तर इथे पाहूया वडवली संघाविरुद्ध भाटाले संघ कशा प्रकारे प्रदर्शन करतोय. तर भावेश आणि नीरज ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पंकज येतोय. पंकज पहिला चेंडू कंट्रोल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून शतरक्षी चेंडूवर झेपावतोय आणि तोपर्यंत एकेरी धावेने खातं उघडण्याची संधी मिळते फलंदाज भावेशाला. पुन्हा एकदा मामा भांजेंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या सामन्याचा विचार केला तर मामा विरुद्ध भांजे अशीच लढत आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र मारायचं होतं ऑन साईडला मात्र फटका जातोय ऑफ साईडला. हा चौकार
जाना था ठाणा लेकिन पोच गए पुन्हा पुन्हा बुलढाणा शॉट धावसंख्या 4ने वाढेल रिझल्ट चांगला आहे धावसंख्या 4ने वाढून झाली ते धावपालकर 5 धावा पंकज माली नंबर 1 वर रँक करत आहे कारण चांगली कामगिरी पंकज माली यांनी यंदाच्या अंगामध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धांमध्ये केलेली आहे आणि तोच गोलंदाज सध्या आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पंकज माली राईट मोर द विकेट यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून पॉइंट रिझन मधून सॉरी चेंडू जातोय सीमा पार हा चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार धावसंख्या 4ने वाढते धावसंख्या 4ने वाढून झाली ती धावफलकावर 9 धावा बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये कुठलीच संधी नव्हती छत्रशाकडे आणि आणखीन एक चौकार धावफलकामध्ये ऍड केला जाईल वडोली संघाची धावसंख्या पाहतोय बिनबाद 9 धावा धावा रोखाव्या लागतील कारण फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय पंकज चांगली गोलंदाजी यंदाच्या अंगामध्ये केलेली आहे मात्र इथे कुठेतरी थोडासा महागडा ठरताना त्रेचाळीस धावांचं लक्ष आणि धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय की बिनबाद 9 धावा पाहायला मिळत आहेत नीरज बॅक टू बॅक 2 चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत यावेळी मात्र समोर केलेलं आहे डीप मिड ऑन रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण प्रयाग माले याच्याकडून फक्त एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल फलंदाज नीरज याला नीरज एकेरी धावेने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 10 जबरदस्त वडवली विपक्ष जब रामनदेव भाटाले या 2 संघामधला सामना आपण पाहत आहोत पहिले षटक मार्गस्थ आहे पंकज यावेळी एक धाव तर पूर्ण केली जाईल दुसरी धाव घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न नाही धावसंख्या सिंगलने वाढेल धावसंख्या 1 ने वाढून झाली ती धावफलकावर 11 धावा केंद्रीय मंत्री चषक 2021 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा सामना आपण सध्या पाहतोय वडोली विपक्ष भाटाले या 2 संघामध्ये 43चं लक्ष आहे आणि 43च्या लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत 11 धावा धावफलकावर झलकले गेलेल्या आहेत बिनबाद पहिले षटक मार्गस्थ असताना ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेत आपण पाहतोय पंकज हा गोलंदाज पंकज यावेळी सामना करेल फलंदाज नीरज यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न उंची जास्त आहे लांबी कमी आणि फलंदाज बाद होते नीरज याची गेली संपुष्टात नक्कीच 2 चौकार नीरज याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि वापसी करताना पंकज इथे तरी भांजपे मामा भारी आणि पंकज यांनी अखेर सफलता प्राप्त केलेली आहे ब्रेक थ्रूची आवश्यकता होती संघाला तो ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे तर धावसंख्या स्थिर आहे पहिल्या विकेटचं पतन धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय धावफलकावर 11 धावा पहिल्या षटकाची समाप्तीनंतर नेल्सन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 11 आणि 1 फलंदाज बाद झालेले आहे जे लक्ष आहे ते 43 धावांचं आणि 43 या लक्षाचा पाठलाग करताना पहिला विकेट पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर गमावलेला आहे ज्या पद्धतीने घडवले या संघाने नवीन फलंदाज वैभव येतोय 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी मात्र सामना करेल फलंदाज भावेश गोलंदाजच्या मार्कावर गोलंदाज जितो राईट मोर द विकेट यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय पंचांचा वाईटचा इशारा पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावफलकावर 12 धावा जेतो राईट मोर द विकेट
यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. या 2 धावेने वडवली संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली, ती धाव पलगोर 14 धावा. भाटाले संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जितो आलेला आहे. सामना करेल फलंदाज भावेश. यावेळेला आपडेला चेंडू आणि दिशाही भरकटली जाते. पंचांचा वाढचा इशारा होतोय. अवांतर धाव वाढच्या रूपाने धावसंख्या 1 धावेने वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली, ती धावपलकावर 15 धावा. कुठेतरी या धाव्या रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी चांगली वापसी, अप्रतिम चेंडू. हाच प्रयत्न मागील चेंडूवर केला होता मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळला होता. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकावर 15 धावा. जे लक्ष्य आहे ते 43 धावांचं. दुसरं षटक मार्गस्थ जितू राईट अंबर द विकेट. यावेळी मात्र गोलंदाज स्लिप होतोय कारण खेळपट्टी ओलसर झालेली आहे आणि हा प्रॉब्लेम नक्कीच पावसाळी क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षकांना गोलंदाजांना जाणवताना, अगदी फलंदाजांना जाणवताना आपण पाहिलेलं आहे. कारण खूप सावध खेळावं लागतं पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलेला आहे मात्र मिड विकेट रिजनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण डीपला चांगला थ्रोही आपल्याला पाहायला मिळतोय. क्विक थ्रो. एका धावेने धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली, ती धावपलकावर 16 धावा. या षटकामध्ये नक्कीच थोडासा धावसंख्येला ब्रेक देण्यात यशस्वी ठरलेला आहे. गोलंदाज जितो मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेला आहे. अवांतराच्या रूपाने नक्कीच धावा या षटकामध्ये त्यांनी बहाल केलेल्या आहेत. यावेळी मात्र पॉइंट रिजनमध्ये चेंडूला टोललेला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक एका हाताने अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 2 धावा, मात्र 2 धावा त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाकडून धावसंख्या 2 ने दरम्यान वाढेल आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली, ते धावपलकावर 18 धावा. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय वडवली हा संघ. भाटाले विपक्ष वडवली ही लढत आपण पाहतोय. यावेळी अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका, तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप कव्हर रिजन मध्ये. 1 धाव तर पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मानावे लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहतोय अप्रतिम पाहायला मिळतोय, जो क्रिकेटमधील महत्त्वाचा फॅक्टर आहे. धावसंख्या केवळ सिंगलने वाढेल, धावसंख्या 1 ने वाढून झाली, ते 19 धावा. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय जितूकडून. पंकज जितू प्रयाग हे 3 स्टार यंदाच्या अंगामध्ये भाटाले संघाकडून खूपच चमकलेले आहेत. त्यापैकी 1 स्टार आपण जितू गोलंदाजी मार्कवर पाहतोय. यावेळी मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळेल फलंदाजाला आणि षटकाची समाप्ती होते. तर स्ट्राईक स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरलेला आहे. फलंदाज रोटेट करता आलेला नाही. सिंगलने धावसंख्या 20. 2 षटकांची समाप्तीनंतर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावफलकावर धावा झळकलेल्या आहेत. त्या वडवली संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा आलेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे वडवली संघाला सामना जिंकण्यासाठी. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. जोही निर्णय असेल तो त्वरित घ्यायचा आहे, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यानंतर अजूनही काही सामने शेष आहेत, कारण यानंतर दुसऱ्या फेरीमधील एक सामना आपण ज्याची नाणेफेक झालेली आहे
क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिला ऑफिशियल कॉल, पहिली वॉर्निंग दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तर 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 20, येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वाटाल्या संघाकडून अविनाश येतोय. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज भावेश. नाशिकला वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज हा बाद खेळाडूंमध्ये परतलेला. नीरज आणि बाद दोन चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलं होतं. कृपया दुसरी वॉर्निंग आपल्याला दिली जाते. तर प्रयाग याच्याकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. या अगोदर अविनाश याच्याकडे चेंडू सोपवला होता, मात्र संघनायकाने तो निर्णय बदललेला आहे आणि प्रयाग जो अनुभवी खेळाडू आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा गोलंदाजी धुरा आपल्याला पाहायला मिळते. प्रयाग सामना करेला फलंदाज भावेश. 12 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इष्टापासून दूर षटकामधील पहिला चेंडू. प्रयाग गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट गोलंदाजी करताना यायला जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंच पाहूया, पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज प्रयाग याच्याकडून. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार, लांब पल्ल्याचा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ते धावपलकावर 27 धावा, 27. यावेळी अप्रतिम चेंडू, चांगला कमबॅक. गुडलँड स्पॉटवर चेंडू ठेवण्यात यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज. आणि या अगोदरच्या चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्यामध्ये स्थिर आहे धावपलकावर 27 धावा, 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना. तिसरे षटक प्रयाग माले आता येतोय. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल मात्र सोडला जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि 1 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावपलकावर 28. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने, कारण जवळजवळ मिड विकेट रिजन मधून स्क्वेअर लेग रिजन पर्यंत तो धावत गेला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. तोपर्यंत फक्त 1च धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळाली होती. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ नामांकित नावाजलेले संघ आहेत. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्येमध्ये धावपलकावर 28 धावा. दुसरे षटक, पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जितू यांनी पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू हाताळला होता आणि
दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. प्रयाग गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभवसाठी. यावेळी अप्रतिम चेंडू आणि या चेंडूने या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर जय बजरंग वडोले या संघाची धावसंख्या 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावर 1 बाद 28. 6 चेंडू शेवटचे शेष असणाऱ्या त्याने 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये शेवटच्या 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दोलनामय स्थितीमध्ये आहे, कारण जर गोलंदाजी चांगली झाली तर विजयाची संधी असेल ती भाटाल्या संघाला. तर या षटकामध्ये फलंदाजाने जर चांगली फलंदाजी केली तर विजय संपादन करण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळेल तो वडवले हा संघ. दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 अवस्थेमध्ये अजूनही सामना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. लॉर फुलटा चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोललेले अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक गाजवण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय भावेश. डबल एस बेकर्स केक शॉप अंजूर यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे दिवसामधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी पंचांचं वाढचा शहरा अवांतरता वाढच्या रूपाने सिंगल धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 30. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. भावेश बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी आलेला आहे. सामना करेल फलंदाज वैभव. उलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. फक्त सिंगल धाव आणि सिंगल धावेवरच समाधान. एक लूज चेंडू होता आणि लूज चेंडूचा खरपूस समाचार तिथे फलंदाजाला घेता आलेला आणि असं बऱ्याच वेळा घडताना आपण पाहतोय. कधी कधी खराब चेंडूचा खरपूस समाचार घेता येत नाही. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सामनागर फलंदाज भावेश टू भावेश.
यावेळी आपटलेला चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. तर पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. एका धावेने धावसंख्या काढून दिलेली ती 32 धावा. भावेश विपक्ष वडवली असा सामना आता रंगतोय. जे काही कमवायचे ते भावेशाला आणि जे काही गमवायचंय ते भावेशाला. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 11 धावांचे आवश्यक. भावेश टू भावेश. पुन्हा एकदा भावेश विरुद्ध भावेश. यावेळी दिशा भरकटलेल्या वाईटचा इशारा येतोय आणि फ्रीड कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या म्हणून पाहतो धावफलकावर डबल 3 33 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. फुल माइंडने गोलंदाजी करावी लागेल भावेशाला. यावेळी मोठा फटका आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमापार. भावेशाच्या विरुद्ध आक्रमण करताना फलंदाज भावेश. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावफलकावर 39 धावा. कुठेतरी भावेशाला गोलंदाजीला आणायचा निर्णय कुठेतरी संघनायकाचा चुकीचा इथे पाहायला मिळतोय. कारण भावेशकडे तेवढा अनुभव नाही. एक अनुभव गोलंदाजीची आवश्यकता होती भाटाला संघाला शेवटचे षटक घालण्यासाठी. तर आता मात्र समीकरण सोपं झालेलं आहे. तीन चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. वापसी करण्याची संधी अजूनही भावेश याला मिळू शकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी जय बजरंग वडवले हा संघ. पंकज यांनी चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर जितू यांनी चांगलं षटक हाताळलं. चांगलं षटक हाताळलं होतं प्रयाग यांनी. मात्र भावेश महागडा ठरताना अवांतर धावा आणि त्यानंतर हा षटकार कुठेतरी जखमेवर मीठ चोळण्याचं काम करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी वाईट यॉर्करचा चेंडू एक धाव तर पूर्ण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण गदार फलंदाज. खूप निराश क्षेत्ररक्षक संघनायकाला करतायत. आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. कारण असे बरेच सामने आपल्याला पाहायला मिळाले आहेत की सोपं समीकरण असतानाही फलंदाजी करणारे संघ कधी कधी पराभूत झालेले आहे. मात्र चमत्कारिक गोलंदाजाला करावी लागेल. पूर्णपणे फील्डमध्ये ऍडजस्टमेंट करताना आपण बघतोय भाटाले संघ. पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकेल जर हा चेंडू निर्धाव निघाला तर. यावेळी खराब क्षेत्ररक्षण आणि मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाने हा सामना हरला गेलेला आहे भाटाले संघ. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि हा सामना हरण्यात क्षेत्ररक्षकाने खूपच चूक केलेली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या स्पर्धेमधील